झी 24 तास एक पाऊल पुढे। एक ब्रेकिंग न्यूज आहे। ओशिवरामधल्या अरुण टिक्कू हत्या प्रकरणातील फरार आरोपी विजय पलांडे याला पोलिसांनी अटक केली आहे। क्राईम ब्रांच पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झालेल्या पलांडेला अंधेरीत अटक करण्यात आली आहे। या प्रकरणी आतापर्यंत 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। 7 एप्रिल 2012 रोजी मुंबईच्या ओशिवरा परिसरात अरुण टिक्कू या ज्येष्ठ नागरिकाची निर्घुण हत्या करण्यात आली होती। पोलिसांनी अटक केलेले विजय पलांडे, धनंजय शिंदे आणि मनोज गजखोश हे तिन्ही आरोपी 2000 साली डॉन संतोष शेट्टी सोबत बँकॉकमध्ये असल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालंय। आरोपींना आज अंधेरी न्यायालयात हजर केलं जाणार आहे। अधिक जाणून घेऊया, दिनेश मौर्य आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। दिनेश, प्रमुख आरोपी विजय पलांडेला अटक करण्यात आली आहे आणि डॉन संतोष शेट्टी सोबत देखील कनेक्शन असल्याचं समजतं, काय सविस्तर माहिती? पंकज, काल जेव्हा याला कराडहून मुंबईला आणलं जात होतं तेव्हा इथे मुंबईत पोहोचल्यानंतर हा पोलिसांना दिशाभूल करून तो तिथून पळालेला होता आणि पळाल्यानंतर तो अंधेरीमध्येच आपल्या एका ठिकाणी लपलेला होता। मात्र रात्रभर ज्या प्रकारे पळालेला हा आरोपी होता, रात्रभर त्यांनी मोठ्या प्रमाणावर युद्ध पातळीवर याचा शोध सुरू केला आणि रात्री या पलांडेला शोधून काढलं, कारण की याचे अंडरवर्ल्डशी संबंध आणि नुकताच त्याने अरुण टिक्कू या ज्येष्ठ नागरिकाची हत्या केलेली होती। कुठेतरी पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच याच्या पळाल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं होतं। पण पोलिसांनी नशीब चांगलं म्हणावं की त्यांना रात्रीच हा आरोपी मिळाला। नक्की पण कशासाठी हत्या करण्यात आली दिनेश, काही कारण कळू शकले? मुंबईच्या ओशिवराच्या पॉज परिसरात 3 फ्लॅट्स होते अरुण टिक्कू यांचे आणि तो फ्लॅट बळकावण्याचा डाव जो होता हा विजय पलांडे याचा होता। मात्र त्या ज्येष्ठ नागरिकांनी या विजय पलांडे आणि त्याच्या 2 साथीदारांना त्या फ्लॅटमधून काढून टाकले फ्लॅट घेण्यासाठी आणि ते तिन्ही फ्लॅट मिळवून घेण्यासाठी ही हत्या करण्यात आलेली होती। कारण की हे जर फ्लॅट मिळाले असते तर त्यांना आपल्या अंडरवर्ल्ड ऍक्टिव्हिटीजसाठी खूप मदत मिळाली असती। नक्की, धन्यवाद दिनेश दिलेल्या माहितीप्रकटी। तर ओशिवरातील टिक्कू हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी विजय पलांडे याला पोलिसांनी रात्री उशिरा अंधेरीमधून ताब्यात घेतलंय, अटक केली आहे। 3 आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।